दिल्लीमधील पाणी टंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनाला सुद्धा बसलाय। पाणी संपल्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला फिल्टरच्या पाणीच्या बॉटलनं अंघोळ करावी लागली आणि पाणी नसल्यामुळे दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात राहणाऱ्या लोकांचे अक्षरशः हाल होत आहेत। दिल्लीमध्ये पाणी नसताना महाराष्ट्र सदनानं कोणतीही नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावलेली आहे आणि त्याचमुळे सदनाच्या नियोजनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तर मंत्र्यावर अक्षरशः बिस्लेरीनं अंघोळ करण्याची वेळ आलेली आहे। पाणी नसल्यामुळे महाराष्ट्र सदनामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। केंद्रीय मंत्र्याची बिस्लरीनं त्यांना अंघोळ केलेली आहे आणि हा सगळा प्रकार सध्या चव्हाट्यावर आल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळत आहे। प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रमोद, दिल्लीमधील पाणी टंचाईचा फटका नवीन महाराष्ट्र सदनाला सुद्धा बसलाय, नेमकं काय घडलंय? ऋतूच्या मागच्या काही दिवसांपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये पाण्याची टंचाई जी आहे ते वारंवार होत असतानाचं बघायला मिळालं होतं। महाराष्ट्र सदनामध्ये काल रात्रीपासून पाणी मिळत नाहीये, कारण जी माहिती मिळते त्या माहितीनुसार महाराष्ट्र सदनामधील देखील पाणी बंद झालेलं आहे। एक केंद्रीय मंत्री महाराष्ट्र सदनामध्ये मुक्कामी होते। महाराष्ट्र सदनामध्ये ते मुक्कामी असताना त्यांना आंघोळीसाठी पाणी मिळालेलं नाहीये। ते आंघोळीला जाण्यापूर्वी या महाराष्ट्र सदनामधील पाणी संपल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांकडून किंवा प्रशासनाकडून त्यांना बिस्लरीचं पाणी आंघोळीला दिलं गेलं आणि त्या बिस्लरीच्या पाण्याने त्यांनी आंघोळ केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। यापूर्वी देखील महाराष्ट्र सदनामध्ये पाण्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या अनेक वेळा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं, पण त्याचा फटका जो आहे तो फक्त या ठिकाणी जे सहकारी राहतात किंवा या ठिकाणी जे गेस्ट येऊन राहतात त्या गेस्टला झाल्याचं बघायला मिळत होतं। मात्र ऋतुजा आज चक्क केंद्रीय मंत्र्याला बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करावी लागली। खरं तर दिल्लीमध्ये जरी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असला तरी महाराष्ट्र सदनामध्ये अशा पद्धतीची मंत्र्यावरती वेळ आली नसती, पण अशा ढिसाळ कारभार म्हणून म्हणा किंवा अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत न नियोजनामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो चव्हाट्यावरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आता याची दखल कधी घेतली जाणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।